आज सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आसनगाव ग्रामपंचायतीच्या अगेन्स्ट दिनकर बाबुराव पवार यांनी दाखल केलेल्या ग्रामपंचायत अधिनियम 1958चं कलम 14(j)(1) अन्वये जी काय तिसऱ्या आपत्तीसाठी जी तक्रार होती तर त्याचं हिअरिंग आज झालेलं आहे। या ठिकाणी पाठीमागच्या आठवड्यामध्ये जी तारीख होती त्या तारखेनंतर जे काही पुरावे सादर करायला सांगितलेले होते ते सगळे पुरावे अर्थात जन्माचा दाखला असेल तिसऱ्या अपत्याचा, त्याच्यानंतर इलेक्शनला जे काही डॉक्युमेंट वगैरे या सन्माननीय सरपंच विनोद चंद्रकांत गायकवाड जे सामनेवाला आहेत या केसमध्ये तर त्यांनी जे काय दाखल केले तर ते सगळे पुरावे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर आज पुढची तारीख त्यांना दिलेली आहे पुढील खुलासा देण्यासाठी आणि ती तारीख आहे ती 9 डिसेंबर आहे। या तिसऱ्या आपत्तीबाबत सक्षम आणि पूर्णपणे सरकारी आणि कायदेशीर असणारा पुरावा या ठिकाणी सापडलेला आहे आणि भवितव्यामध्ये याच पुराव्याला ग्राह्य धरून पुढील निर्णय होतील अशी अपेक्षा आहे।